कडे वळणार आहोत. निश्चित स्वरूपात सामन्याकडे आपण वळूया. आमचे प्रवीण टेंबे, यापूर्वी आपण संदीप पाटील सरांचा आवाज ऐकला. प्रवीण टेंबे यांच्याकडे. मित्रांनो, वर्तमान लढत आपण पाहतो. एका बाजूला जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आचल 11 नावाली या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन पंच आमचे जावेद परिषद आणि सुनील पाटील सर इथे दाखल होतात आणि समालोचकांच्या भूमिकेत आपण आता प्रवीण टेंबे यांच्याकडे बोलूया. नवापाडा संघाचा 12th मॅन पाठवायचा आहे. बसून घ्या आपण स्कोररच्या मागे. नवापाडा डोंबिवली विभागाचा संघ, नावाली दहिसर विभागाचा संघ. हे दोन संघ अनेक वेळेला एकमेकांसमोर आलेत. 40+ मध्ये अनेक वेळेला एकमेकांना धूल चारली, पाणी पाजलं आणि पुन्हा एकदा दोन संघ एकमेकांसमोर. तर निश्चित स्वरूपात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किसन कतोरे साहेबांचे मानसपुत्र म्हणून परिचित असणारे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड ठाणे चेअरमन आदरणीय संचालक राजेश सावलाराम पाटील साहेब मांगरूल यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल राजेश शेठ पाटील मांगरूल, जे खऱ्या अर्थाने आमदार किसन कतोरे साहेबांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खेळ स्टार्ट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलीपच्या बॅट मधून खणखणीत षटकार. संगीत बघा किती सुंदर संगीत. आणि यापूर्वी 80-11 शैलेश माली साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ 80-11 कोपरा क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं अभिनंदन आत्माराम शेठ गायकर कोपरा यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. दादा, आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. मोठी जबाबदारी असते महागुरूंवरती प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं. पहिला बॉल षटकार आणि दुसरा बॉल गॅप मध्ये फेकला. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे चौकार. दिलीपच्या बॅट मधून टीम नावाली 40+. काय फटकेबाजी आहे. नावाली 40+. जरी टॉस गमावला तरी मात्र मॅच जिंकण्यासारखी फलंदाजी सुरू आहे. 2 बॉल 10. सतीश मात्रे नौपाडाचा गोलंदाज, त्याला मार बसलाय. नौपाडा डोंबिवली विभागातून आलेला संघ, नवापाडा डोंबिवली विभागातून आलेला संघ आणि नावाली म्हटलं तर दहिसर विभागातून आलेला संघ. दोन्ही संघ ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याचे संघ मात्र रायगड मध्ये दहशत सुरू आहे. या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलीप ऑन फायर. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हाता. आता जो संगीत ऐकलं ना, ते संगीत आहे ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि बघा दिलीपची फलंदाजी बघा, ओल्ड इज गोल्ड. दिलीप पाटील पहिल्या मॅच मध्ये या फलंदाजाने 10 बॉल 43 धावा कुठल्या होत्या. तो हा फलंदाज दिलीप पाटील. नवापाडा हा संघाचा गोलंदाज. ओहो, यावेळी देखील मोठा फटका. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. तिसरा खणखणीत दणदणीत षटकार. दिलीप पाटील नावाचं वादळ घोंगावत असताना मिनी वानखेडे वलभच्या मैदानावरती. तर बंटी काडेकरेचं आगमन झालेलं आहे. साहिल पाटील याच्या वतीने तुझं स्वागत आहे. महागुरु, जेव्हा हा फलंदाज रेग्युलर मध्ये खेळत असेल त्यावेळी काय धुमाकूल घालत असेल हा फलंदाज. आता इतका भयंकर खेळतो, परंतु ज्यावेळी तो 20-25 वर्षाचा होता. प्रवीण मी त्यावेळेस याची फलंदाजी बघितलेली दिलीपची. अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून त्यावेळेस गणला जायचं. 3 षटकार 1 चौकार 22 धावा. सतीश मात्रेला मार बसलाय. नावाली 40+चा धमाका तुम्ही पाहताय. विस्फोटक फलंदाजी. यावेळी कट झालाय बॉल. शॉट टर्नबॅटला पोहोचतोय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 5 बॉल
23 धावा, भरपूर धावांचा मार बसलाय बॉलर सतीश म्हात्रेला. नवा पाडा 40+ डोंबिवली आणि दोन्ही संघ ठाणे जिल्ह्याचे आहेत. एक चषक ठाणे जिल्ह्याकडे नक्कीच जाणार 40+ मधून. शेवटचा बॉल करंट रन रेट 23चा पाहतोय. व्यासपीठावरती सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब सामन्याचा आनंद घेत असताना आमचे सुकापूरचे महेश दादा पाटील, त्यांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. ओहो, यावेळी मात्र डोक्याचा वापर. नवनाथ सालुंके बॉलला पाठवतोय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, चौकार. 27 धावा पहिल्या शतकामध्ये. तर सन्माननीय गजानन वनगे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंकुश पाटील यांचे ते निकटवर्ती आहे, त्यांचं आगमन झालेलं स्वागत आहे आपलं. आणि त्याचबरोबर लक्ष्मण उलवेकर ग्रामपंचायत सदस्य पाले बुद्रुक, त्यांच्या वतीने 3000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये योगदान दिलं. स्वागत आहे आपलं. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आमचे ऑर्गनायझर पूर्ण कमिटी आहे. अंकुश पाटील असतील, बालाराम पाटील, जे दीपक फर्टिलायझर सारख्या नामांकित कंपनीमध्ये कारखान्यात खऱ्या अर्थाने कार्यरत आहेत. प्रकाश खाडेकर आहेत, त्याचबरोबर परेश पाटील उद्योजक, आमचे नवनाथ कुटारकर, त्याचबरोबर आमचे केशव आहेत, युवराज, चेतन, संजय पाटील आगमन झाले. संजय, या पण संपूर्ण आमचे ऑर्गनायझर कमिटी आपण इथे पाहतो. निश्चित स्वरूपात सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. मागील 2 सामन्यामध्ये धावांची कमी पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये टार्गेट 48चं होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये 35चं टार्गेट, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा कुठल्यात 40+ ते. त्यामुळे आता इथे आज हाय स्कोर बनवणार 40+. आणि 2 वेळा धावा डिफेन्स झाल्या. कोण संघाने डिफेन्स केल्या, कोपरा संघाने डिफेन्स केल्या. ते 2 संघ पोहोचलेत सुपर 6 मध्ये. बोला तयार. यावेळेचा फटका आहे दर्जेदार. दिस इज कॉल्ड कडक. मैदानामध्ये दिलीप नावाली क्रिकेट संघाची फलंदाजी बघली ना प्रवीण, तर हे रेग्युलर संघांसाठी एक धोक्याचा संकेत असेल खऱ्या अर्थाने. आणि ते संकेत मैदानावर ते सांगतात की कशा प्रकारे फलंदाजी केल्यानंतर आपल्या फलंदाजीतून षटकारांची आतषबाजी होऊ शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण आपण या खेळपट्टीवर धावपट्टीवर पाहतो. आत्ताचे 2 सामने झाले, त्या 2 सामन्यामध्ये जवान पोरांना लाज वाटेल अशी बॅटिंग करतो दिलीप पाटील. अक्षरशः षटकारांचा धुमाकूल घातलाय. बेकार गडी आहे, तापला आहे, गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. दिलीप पाटील नावाचं वादळ तुफान पुष्पा 2 तुम्ही पाहिला, द वाईल्ड फायर, आणि तो वाईल्ड फायर बनला दिलीप पाटील. ओहो, यावेळी मात्र बॅट चेडूचा संपर्क नाही, अपील केली होती परंतु खराब थ्रो आहे. दिलीपला पुन्हा स्ट्राईक मिळेल. या चुका कमी करायच्या आहेत नवा पाडा टीमला. लेग बाईस मध्ये 2 धावा ऍड होतील. 2 सामन्यामध्ये धावा फक्त 48चं टार्गेट आपण पाहिलं, परंतु या मॅच मध्ये मोठं टार्गेट बनवू शकतं. 40+ 1 धाव आरोग्यासाठी. आणि ती धाव घेताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. नॉनस्ट्राईक एंडर नवनाथ सालुंके एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि ते रिव्हर्स फटक्यांसाठी सर्वाधिक ओळखले जातात. 7 बॉल 29 वरती खेळतोय दिलीप पाटील. मात्र आज त्याने धमाल केली आहे, अक्षरशः खणखणीत षटकार मारले त्याने. बॅट अँड बॅटच्या मध्ये बॉल पडले, अपील केली आहे परंतु इथे पंच फेटाळतात. लेग बाईस, पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाईल. मागील 2 सामने पाहिले, काही संघ जिंकता हारले आणि काही संघ हारता जिंकले. आज पैसा वसूल सामने तुम्हाला पाहायला मिळाले आणि आज दोन्ही सामने डिपेंड झाले गोलंदाजाच्या अटॅकिंग बॉलिंग परफॉर्मन्स मुळे. गोलंदाजाचा दबदबा आज कायम राहिला मिनी वानखेडेवर. नागेश पाटील आले गोलंदाज, 40+ 36 नावाली. यासाठी ओळखला जातो डावनट सालुंके. त्याची ही अनोखी अदा नेहमी तो पेश करतो. स्कूप फटके, दिल स्कूप, पल्लू स्कूप, सुपला शॉट त्याच्या बॅटमधून नेहमीच येत आहेत. 2 धावा पूर्ण झालेत. सुपला शॉटसाठी भरपूर फेमस आहे नवनाथ सालुंके. व्यासपीठावरती 40+ किंग विश्वनाथ शेठ बसकर नारिवली या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मोठ्या स्पर्धा 40+ जर कुठे होत असतील तर नारिवली गावामध्ये.
अर्जुनबाई देखील चांगले खेळाडू पाहिले आपण. आज खूप कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट, हलक्या हाताने पॉइंटला फिल्टर आहेत. थोडे फंबल झाले, 2 धाव घेणार परंतु रिक्स होती, घेतली 2 धाव. अशा चुका तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील कारण 40+ आहे. एक प्रश्न होता की क्रिकेटर रिटायरमेंट झाल्यानंतर कुठे जाणार. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 40+ क्रिकेट. रेग्युलरमधून जर तुम्ही रिटायरमेंट घेतली तर तुम्ही 40+ मध्ये खेळू शकता आणि हा खेळ म्हटला तुमच्या फिटनेससाठी. 40-0 शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 2. यावेळेचा फटका थोडा कमजोर आहे. ड्राईव्ह केलाय मात्र लॉंग ऑन कडे बॉल जातो. पुन्हा 2 धावा घेणार कारण दिलीप पाटीलला स्ट्राईक पाहिजे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 21 धावाचं रन रेट असताना 42-0 विकेट, 42 धावेची पार्टनरशिप. तर यानंतरची लढत असणार आहे RMSK YCC सिद्धी 11 मुरबी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. बघा, सुपर 6 पर्यंत प्रवास करणाऱ्या संघांसाठी सूचना आहे. मालिकावीरसाठी आपण पाहतोय ते खऱ्या अर्थाने एक आमच्याकडे 2 व्हीलर्स बाईक आहे या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी. तर एकाकडे आपण आदत बैल पाहतो, आदत वासरू पाहतो खऱ्या अर्थाने. परंतु हा प्रवास तुमचा फक्त सुपर 6 पर्यंत असणार आहे. सुपर 6 मध्ये आपल्या धावा आणि विकेट ग्राह्य धरल्या जातील आणि त्यानंतर ज्या वेळेस सुपर 3 मध्ये मात्र जे संघ दाखल होतील त्यांचा विचार आदत बैलासाठी 3 संघ जे पुढे जातील, 3 जे संघ पुढे जाणार आहेत त्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल त्याचा गौरव आदत बैल या पुरस्काराने त्याचा सन्मान इथे केला जाईल. मात्र त्यासाठी शेवट अंतिम 3 संघांना ती संधी असेल आणि मालिकावीरसाठी मात्र ज्या संघाने सुपर 6 मध्ये जे दाखल झाले सुपर 6 मध्ये त्या फलक सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी किती धावा आहेत त्याच्या नावावर, किती विकेट आहेत याची मात्र ते काउंट केले जातील, ग्राह्य धरल्या जातील आमचे गुणलेखक सुधील अगलाव यांच्या माध्यमातून. आणि त्यावेळेस आम्ही बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून त्या खेळाडूला आम्ही मालिकावीर म्हणून खऱ्या अर्थाने स्पर्धेचा जाहीर करू. हो टू कमेंट्री बॉक्स संदीप पाटील सर. हॅलो, धन्यवाद महागुरु. तर नक्कीच ही सूचना आपण ऐकली असेल की कशा पद्धतीने हे पारितोषिक असतील. कारण ही बाईक जी आहे ती फक्त सुपर 6 मध्ये ज्या खेळाडूच्या धावा टॉप मध्ये असतील तोच खेळाडू तिथे त्याला ही बाईक दिली जाईल. परंतु आदत बैलासाठी तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागेल सुपर 3 मध्ये. यस, तर याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि इथे मात्र हा वाईट चेंडू आहे. दुसरा षटक आपण पाहिला. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 43 धावा. बघा सुरुवात किती अप्रतिम झाली. 8 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी दिलीप पाटीलने साकारली. नवनाथ सालुंके 4 चेंडूमध्ये 10 धावा. अप्रतिम फटका होता लॉंग द कार्पेट. इथे मात्र मिस फील्ड पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजता पूर्ण होतात. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 45 वरती. 45 रन्स. 31 वरती खेळतोय तो दिलीप पाटील. जबरदस्त फलंदाजी. कारण पाहायला गेलं तर दुसऱ्या रात्रीमध्ये देखील या संघाने अप्रतिम खेळ तिसऱ्या रात्रीमध्ये शक्यता केला होता. त्यामध्ये हे दोन्ही फलंदाज बरसले होते. इथे मात्र तशाच पद्धतीने दिलीप पाटील बरसतोय. दिलीप पाटीलच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत असा षटकार. थोडासा टेन्शन मध्ये बालादादा बोराडे नवापाडा संघाचे नक्कीच बिग हिटर आमचे काना सालुंके जे समालोचक मित्र आहेत ते देखील या सामन्याला नक्कीच इथे आले. त्यांचं देखील स्वागत आहे. काना सालुंके जेव्हा नावालीमध्ये स्पर्धा असते त्यावेळेला पूर्ण जिम्मेदारीने ते ती स्पर्धा हँडल करत असतात. तर तुमचं देखील स्वागत. आमचे रोशन सालुंके मॅगडीचे मॅनेजर इथे आलेत नावालीचे, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे ओमकार असतील. हो, शरीराचा वेध घेणारा आणि इथे मात्र नवनाथ पडलाय. फलंदाज होईल बाद. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद रवी दिलीप आणि पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला 51 वरती पहिला
हादरा लागतोय तो मात्र दिलीपच्या रूपाने. 37 धावांवरती दिलीप मात्र बाद झालाय 10 चेंडू खेळत असताना. तर निश्चित स्वरूपात दमदार फलंदाजी बघायला मिळाली. बघा मित्रांनो, सुपर 3 मध्ये जे संघ दाखल होतील तर फायनल परत त्या 3 संघांचे मात्र धावा आणि विकेट सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या ग्राह्य धरल्या जातील आदत बैलसाठी. ज्यावेळेस मालिकावीर घोषित करू, सुपर 3 मध्ये 3 संघ असतील आणि ते संघ जर फायनल मध्ये जरी पोहोचले तर फायनल मध्ये सुद्धा त्या धावा त्या खेळाडूच्या आपण ग्राह्य धरणार आहोत, विकेट आणि धावा. नक्कीच नावाले 40+ इथे खेळतोय नवनाथ सालुंके. सुरेश पाटील आता मैदानामध्ये आलाय. तर इथे सुभाष ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे पडगे या व्यासपीठावर. बघा नावाली क्रिकेट संघाने आचार्य 11ने जर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून अंतिम फेरी जिंकली तर काना सालुंके समालोचक आहेत नावाली गावचे, त्यांच्या वतीने 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. बघा इथे सुरेश आलाय आणि खरोखरच नावाली 40+ संघ खेळतोय खऱ्या अर्थाने. आता सध्याच्या घडीला रिटायर्ड आहेत, ज्या अनुषंगाने ज्यांनी काल गाजवून सोडला, आता मात्र जी कमान या नावाली संघाची सांभाळता. इथे मात्र मोठा फटका सुरेशच्या बॅट मधून, हा धमाकेदार फटका षटकार. जब आप सुनाना चाहते हैं मीना जी तो अजून वेळ आहे, 9:30 अजून आता वाजतायत. कारण उद्या 31 पण आज सोमवार आहे. इथे अजून एक मोठा फटका, परंतु झेल टिपलाय. वा मस्त जबरदस्त झेल सतीशने टिपलाय आणि इथे मात्र अजून एक विकेट. बात आहे. आज पाहणार आहोत आपण कोण कोणाला तोफे देतो, कारण या स्पर्धेमध्ये बरेच तोफे आहेत. ठीक. तर संदेश मात्रे वलवली यांचं आगमन झालेलं आहे. संदेश या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. किरण पाटील आनंद घेतात. किरण, तर निश्चित स्वरूपात लगेच नाणेफेक केली जाईल नेरे विपक्ष मुरबी क्रिकेट संघाच्या दरम्यान पहिले सत्र संपल्यानंतर. तर इथे मात्र धावसंख्या आहे ती 57. कारण खऱ्या अर्थाने नावाले 40+ नवनाथ सालुंकेने बरेच वर्ष या क्रिकेटवरती विश्वनाथ आधिराज्य गाजवला रेग्युलरमध्ये आणि गेल्या वर्षापासून 40+ मध्ये इनफ. आणि जी कमान राहुल पवार सध्याच्या घडीला नावाली संघाची सांभाळतात रेग्युलरमध्ये. राहुल पवार देखील या सामन्याचा आनंद घेत आहे, तो देखील इथे आलाय, त्याचं देखील स्वागत आहे. त्यांची पूर्ण टीम काय येऊ नये. आपल्या 40+ खेळाडूंनी एक काल गाजवून सोडलाय, आपल्या गावासाठी गावाचं नाव रोशन केलंय. सध्याच्या घडीला आता त्यांचं सपोर्ट वाढवण्यासाठी इथे हे सर्व येत आहेत. आणि इथे मात्र 3 धावा धावून काढल्यात. बघा काय दमकम आहे. अशा परिस्थितीमध्ये या धावा घेणं 40+ शक्य नाही राजेंद्र पाटील साहेब. बघा नवनाथ सालुंकेकडे पाहून असं वाटणार नाही की हा एवढा धावू शकतो, आणि तोच पडला होता. तर संदीप पाटील सर, राजेंद्र पाटील सर आणि महेश पाटील यांचा जर आपण उल्लेख केला ना, एकेकाली हे सुद्धा एक गुणवान क्रिकेटर होते, चांगले क्रिकेट खेळायचे आणि राजेंद्र पाटील साहेब हे समालोचन सुद्धा करायचे त्या खाली. नाही, राजेंद्र पाटील साहेबांनी सांगितलंय की तो धावतो आणि तोच पडला होता, परंतु पडलेली व्हिडिओ देखील आपण पाहिली कसा पडला. थोडासा गोलंदाज त्याला अडथळा आला, त्यामुळे नक्कीच घसरला. परंतु मेहनत बघा त्याची काय, की काहीतरी झालं तरी चालेल, आम्हाला हा मॅच जिंकायचा आहे, हा सामना जिंकायचा आहे. आणि इथे मात्र नक्कीच त्या अनुषंगाने खेळतोय. पाय मात्र गोलंदाजाचा लागलाय. 60 धावा आता धावफलकावरती आहेत. हा इथे मात्र अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. उमेश जाधव ज्याने 18 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज आलाय तो पुष्कर काटे नवापाडा. आणि खरोखरच आमचे कल्याण डोंबिवलीचे 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात, ते देखील इथे उपस्थित होते. आणि जर पाहायला गेली तर कल्याण डोंबिवलीमध्ये पहिले IPL भरवण्याचा विक्रम कुणी केला असेल तो विश्वनाथ मस्कर असतील, नवनाथ सालुंके आणि मोतीराम दादा यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती नारिवली येथे. त्यानंतर बऱ्याच IPL आपण पाहिल्या. इथे मात्र आता पुष्कर काटे आलाय
सलग 6 वर्ष ती IPL आम्ही पाहिली होती. त्यानंतर रायगडमध्ये RKTK IPL ही देखील खूप प्रचलित होती. हा इथे मात्र हा विकेट आलाय. पहिल्या चेंडूवरती पुष्करला विकेट मिळाली आहे. या चेंडूवरती मंगेश मात्र इथे बाद झालाय. नवनाथ सालुंके नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. पाटील सर संगीत बघा किती सुंदर ऐकलं की आता विमान उडणार आहे आणि नाव आपल्याला ऐकायला मिळणार आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे. आणि कालच इंडिगोचा विमान देखील एअरपोर्ट वरती उतरला देखील होता आणि त्याच्या बऱ्याच व्हिडिओ आपण पाहतोय. स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे खऱ्या अर्थाने. आणि संदीप पाटील सर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं यासाठी आपल्या 7 जिल्ह्यातील भूमिपुत्र मग रायगड, ठाणा, वसई, विरार, भिवंडी, पालघर, कल्याण अशा 7 जिल्ह्यातील नवी मुंबई अशा 7 जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी खऱ्या अर्थाने एक संघर्ष केला की आम्ही मातीसाठी आणि माती जन्मलेल्या जातीसाठी की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा आम्ही भूमिपुत्रच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणार लोकनेते दिबा. क्या बात आहे, जबरदस्त. आणि नक्की 100% महागुरु हेच होणार. आणि इथे मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट 60 धावा धावफलकावरती आहेत. परंतु शेवटचा षटक पुष्कर काठे जो अतिशय चांगला प्रयत्न इथे करतोय. निलेश सालुंके आणि नवनाथ सालुंके ही जोडी मैदानामध्ये. समोर फलंदाज निलेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता नवनाथ तिकडे मात्र तडपतोय. जसा पाण्या वाचून मासा तसा मात्र इथे स्ट्राईक वाचून नवनाथ तडपतोय. काहीतरी झालं तरी चालेल, मला स्ट्राईकला यायचं आहे. पण तिकडे मात्र फलंदाज एकावरती 1 चेंडू डॉट खेळतात. कारण 3 चेंडू आता संपलेले आहेत. 60 धावा इथे धावफलकावरती आहेत. दिलीप पाटीलची विस्फोटक खेळी जर नसती तर मात्र सामन्यामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं. या बऱ्याच गोष्टी असतात. परंतु इथे मात्र मोठी इनिंग साकारून दिलीप आऊट झाला. त्यानंतर मात्र नवनाथ सालुंके जो सलामीला दिलीपच्या सोबत आलाय तो देखील 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. इथे मात्र पुष्कर काटेचं मी नक्कीच कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अचल 11 नावाली संघाच्या स्कोर कार्ड वरती. श्री गणेश क्रिकेट क्लब नवापाडा. बघूया नवनाथ सालुंके 2 चेंडू बाकी आहेत आणि त्याच्या टी शर्ट वरती नाव देखील आपण पाहू शकता. नवा खरं नवनाथ सालुंके मध्ये ती धमक आहे. इथे मात्र हा वाईड येईल. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. पंच जावेद परिसर वळलेत आमच्याकडे. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 62 वरती. पुष्कर काटे जबरदस्त मस्त गोलंदाजी करतोय. बघा वय तुमचं महत्वाचं नसतं, तुमचा खेळ महत्वाचा. आणि खरोखरच एवढ्या वयामध्ये हे लोक एवढा चांगला क्रिकेट खेळतात. बघा किती मेहनत केली नवनाथने. पूर्णपणे घामाघूम झालाय तो स्क्रीनवरती. आणि इथे मोठा फटका. क्या बात है, जबरदस्त चेंडू गेलाय सीमा पार. आलाय हा षटकार. इथे सन्माननीय शरद पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आपले संजय पाटील वल्लभ यांना पाहतो. सन्माननीय राजेश शेठ पाटील मांगरूळ जे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक आहेत. यापूर्वी ते अध्यक्ष होते, त्यांचे ते मेहुणी आहे. स्वागत आहे तुमचं. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र कव्हरच्या वरतून खेळून काढलाय. चेंडू मात्र जाईल सीमा पलीकडे. आलाय हा चौकार नवनाथ सालुंकेच्या बॅट मधून.
आणि इथे मात्र धावसंख्या 4 षटकांच्या नंतर पाहायला मिळते ती तब्बल 72 धावा. आजच्या रात्रीमधला हा हायस्ट स्कोर आहे. यस महागुरु. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. नेवाली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सिंगर गायक विजय मुकादम यांच्या वतीने आमच्या ऑर्गनायझर किरण पाटील यांचे ते खास परममित्र आहेत. स्वागत आहे तुमचे. नाणेफेक केली जाणार आहे. या ओम साई एंटरप्राइजेस जीतू 11 नेरे विपाक शाह RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी अशी लढत असेल. एका बाजूला आमचे समीरदादा पाटील शैलेशदादा पाटील नेरे यांचा संघ असेल तर एका बाजूला शैलेश शेठ पाटील मुरबी आणि शैलेश शेठ पाटील मुरबी यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहणार आहोत. जितेश नावडेकर आणि शैलेश पाटील या संघाने नाणेफेक करतील. राजेंद्र दादा संकेत शुभेच्छा तुम्हाला. संकेत म्हटले तर आमचे परममित्र यज्ञेश्वर पाटील मुरबी आज आपल्यात नाही. त्यांचे ते सुपुत्र आहेत एकेकालचे राजेंद्र दादा. हेड अँड टेल दर्शनीय बाजू नेरे क्रिकेट संघ समीर दादा पाटील नेरे यांना आपण पाहतो. निश्चित स्वरूपात नाणेफेक केली जाईल. राजेंद्र दादा नाणेफेक करावी. 4 षटकांचा सामना. बघा हे दोन्ही क्रिकेट संघ सुपर 6 मध्ये यापूर्वी दाखल झाले आहेत. संकेत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कोणता असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण, कारण आता ही लढत तुमच्या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. या लढतीमध्ये जिंकणार क्रिकेट संघ सुपर 3 कडे वाटचाल करेत. संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण आहे? हो नक्कीच. वलप येथे आम्हाला नेहमीच ट्रॉफीची आशा असते आणि आज पण आहे. तरी नक्कीच लढत खूप शेवटचा प्रश्न. हा नेरे क्रिकेट संघ आमच्या ND विभागातला एक प्रतिभाशाली संघ म्हणून ओळखला जातो. तर तळोदा विभागामध्ये खारघर विभागामध्ये मुरबी क्रिकेट संघ हा प्रतिभाशाली संघ आहे. ही लढत कशी होईल? प्रेक्षणीय लढत होईल? एक रंगतदार लढत होणार? नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल. थँक्यू सो मच. संकेतने नाणेफेक जिंकली. मुरबी क्रिकेट संघाने शतक करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी नेरे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. राजेंद्र दादा पाटील तुमचा, महेश पाटील तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे रविदादा पाटील, पोलीस पाटील कोंडले आपले मनपूर्वक आभार. सुरेशचा आपण सन्मान करूया. सुरेश त्याचबरोबर सुजित दादा आपला सन्मान इथे केला जाईल. नक्कीच यानंतर मात्र पाहायला मिळेल RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी वर्चस्व आपण पाहणार. ओम साई एंटरप्राइजेस नेरे या दोन संघांमधली ही लढत. चला 73 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला मैदानाकडे आपण वाटचाल करणार आहोत. ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे त्यांचे पुरस्कर्ते आहेत विनोद पाटील, ज्यांना नेरे ग्रामपंचायतीचे यापूर्वी सदस्य होण्याचं भाग्य लाभलं. विनोद दादा आपण उपस्थित असाल तर यावं व्यासपीठावर. हरिभक्त पारायण श्री रामबुवा पाटील वल्लभ यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आमची स्पर्धेची ऑर्गनायझर कमिटी पाहतो. सन्मान्य परेश पाटील SS पाटील कंस्ट्रक्शनचे MD आहेत. अंकुश पाटील, दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये कार्यरत असणारे आमचे बालाराम पाटील, एक्साईड कंपनीमधले एम्प्लॉय लीडर आहेत प्रकाश खाडेकर, त्याचबरोबर किरण पाटील, केशव टेंबे, चेतन पाटील, युवराज आहेत आमचे. या सर्व खऱ्या अर्थाने सहकार्यांचं जेवढं कौतुक करावे तेवढं कमीच आहे. अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेट स्पर्धा आमच्या प्रवीण असतील, त्यामध्ये प्रवीण पाटील, जानमान क्रिकेट संघ वलभ अतिशय चांगल्या प्रकारे योगदान. नवनाथ खुटारकर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत खऱ्या अर्थाने या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने, दीपक दादा उलवेकर पाले बुद्रुक जे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने खऱ्या अर्थाने भूमिकेत आपण पाहतो निश्चित स्वरूपात. पुन्हा एकदा बोलूया आमच्या संदीप पाटील सरांकडे. तर नक्कीच पाहतोय आपण भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2024 हा क्रिकेटचा एक अप्रतिम असा पर्व सन्माननीय अंकुश पाटील आणि सर्व मॅनेजमेंट कमिटी यांच्या वतीने जबरदस्त प्रयत्न नक्कीच इथे पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतील हा आणि या मेगा फायनलच्या रात्रीतील पाहायला गेलं तर सुपर 12चा हा शेवटचा सामना आहे. कारण 5 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेले आम्ही पाहिलेले आहेत. परंतु इथे 6वा संघ कोणता असेल, नवापाडा की नावाली,
परंतु इथे मात्र 4 षटकांमध्ये तब्बल 73 धावांचं लक्ष्य आहे ते नवापाडा संघासमोर. आणि नक्कीच ज्या 4 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये आपण पाहिले त्यातील सर्वात हायेस्ट स्कोअर आजच्या रात्रीमधला पाहिलाय तो या नावाली संघाच्या स्कोअर कार्डवरती. मस्त धावसंख्या उभी केली. आता त्या धावसंख्या डिफेन्स मात्र इथे करायच्या, परंतु पाहूया कोणत्या पद्धतीने ते नवापाडा संघ प्रयत्न करतोय. नक्कीच नक्कीच काना सालुंके यांची ATM बँक उघडली. त्यांनी सांगितलंय सामना जिंकला फायनलला पोहोचले तरी 5,000 दिले जातील. तर धन्यवाद खाना तुमचं देखील. इथे मात्र गोलंदाज सुरेश पाटील. आता मात्र 40+ या 2 संघांमधली एक बिग फाईट. 73चं लक्ष्य कव्हर पॉइंट मधून चेंडू मात्र काढलाय तो सीमा पलीकडे जाईलच नक्कीच. इथे आलाय चौकार उमेश जाधवच्या बॅट मधून. पिंट्या जोशी ज्याला देखील आपण त्या दिवशी पाहायला खेळताना, परंतु आज मात्र पिंट्या जोशीची अनुपस्थिती नक्कीच पाहायला मिळते. एक मस्त जबरदस्त असा क्रिकेटर, शांत आणि संयमी, ज्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं नवयुवकांना प्रेरणा देणारा खेळाडू म्हणून पिंट्या जोशीकडे नेहमीच कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं जातं. आणि नेहमीच सुखदेव काकांना आदर्श मानणारा तो व्यक्तिमत्व. आणि सुखदेव काका देखील या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. निश्चित स्वरूपात संदीप पाटील सर, सुखदेव काका म्हात्रे देसाई यांचा आपण उल्लेख केला. जर ठाणे ग्रामीण मधला जर विचार केला ना, अनेक वर्षे ज्यांनी क्रिकेटला खऱ्या अर्थाने योगदान दिलं. आजही आपण सुखदेव काका म्हात्रे यांचा टेनिस विश्वातील खऱ्या अर्थाने एक ग्रामीण भागातील भीष्माचार्य म्हणून खऱ्या अर्थाने उल्लेख करतो. अनेक आदर्श खेळाडू घडवण्याचं काम मार्गदर्शनाखाली सुखदेव काका म्हात्रे यांच्या माध्यमातून झालं. सुखदेव काका, तुमचं आमदार चषकाच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच मस्त सुंदर असं महागुरूने यांनी काकांबद्दल हे वक्तव्य केलं. तर इथे मात्र सुरेश पाटील वरती 2 चेंडूमध्ये 2 चौकार टोकले. नक्कीच तुम्ही खाता त्याला देखील खायला घाला, परंतु चांगला घाला काहीतरी. त्याला खुराक ना खुराक. हा जो सिरीजला बैल आहे ना त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच इथे चर्चा करतोय, कारण बघातपासून नक्कीच आपण पाहतोय त्याच्याकडे कॅमेरा देखील फोकस होतोय. 8 धावा इथे धावफलकावरती आहेत. हा साहिल पाटील आहेत, चांगली मेहनत. सजवलाय देखील खूप सुंदर, त्याला मस्त सजवून आणलंय. आम्हाला अंकुश पाटीलने सांगितलं होतं की मस्त सजवून आणतील आमची पोरं. संदीप सर, आज त्या खऱ्या अर्थाने आदत वासरूचं नामकरण ठीक 12 वाजता होणार आहे रात्री. ओ सुरेश पाटीलला मिळते विकेट. आणि इथे मात्र उमेश जाधवचा त्रिफला उद्ध्वस्त आणि मोठी विकेट. बघा तिकडे किती आवाज, छोट्या छोट्या मुलांचा. नावाली संघाच्या सोबत हे आलेले सगळी. बघा नावाली आजच्या 11 नावालीचे लहान लहान मुलं आलेले आहेत बघा. ती त्यांचे काय बघा, जे मैदानात खेळताना त्यांचे सुपुत्र, त्या लहान मुलांचं अभिनंदन करू. चांगलं खऱ्या अर्थाने लीड करतात आपल्या संघासाठी. हा त्या दिवशी देखील होती ती. आणि कसं तो सपोर्ट महत्वाचा असतं. हा 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूमध्ये 2 चौकार सुरेशला इथे ठोकले. त्यानंतर मात्र त्याने देखील कमबॅक दाखवलाय. आता मात्र बालादादा बोराडे मैदानामध्ये आलाय. एक मोठा आणि एक हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे तो बालादादा. तर इथे रमेश पाटील वल्लभ क्रिकेटचा आनंद घेतात. त्यानंतर वनगे काका यांचं षटक संपल्यानंतर मग सुरेश असतील, टेंबे आमचे, वनगे काका असतील, संजय पाटील यांचा आपण सन्मान करू. आणि आमचे जर पाहायला गेलं तर नारिवलीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात विश्वनाथ शेट्टी यांच्या, आणि त्या स्पर्धेमध्ये खूप मोठं चांगलं योगदान नेहमीच त्या व्यक्तिमत्वाचं असतं, ते आमचे शाहू पाटील शिरडोनवरून ह्या स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. तर त्यांचं देखील स्वागत आहे. शाहू पाटील जे नेहमीच समालोचक आणि पूर्ण जो पॅनल असतं स्टेजवरती त्यांना ते चॉकलेट वाटत असतात.
तर त्यांचं देखील स्वागत आहे. आता इथे मात्र चेंडू कमी आहेत आणि धावा मात्र खूप जास्त पाहायला मिळतात. 20 चेंडू 65 धावा. अजून वेळ गेलेली नाही आहे कारण ती दमकम आहे. जशी फलंदाजी दिलीपने दाखवली तशी आता बाला बोराडे यांना दाखवावी लागेल. आणि इथे मात्र मोठा फटका खेळलाय. बाला बोराडे यांच्या बॅट मधून आलाय हा अप्रतिम असा षटकार. सरपंच मोहन भोईर या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. वनगे काकांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. पहिली सुपर 6 ची मॅच मात्र पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर आहेत. चेक चेक. तरी ते वनगे काका एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या बाहेर सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांचा सन्मान जानमान क्रिकेट संघ वल्लभ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानंतर सुरेश टेंबे. सुरेश आपण आपली सुकन्या सुद्धा इथे आलेली आहे. सुरेशचा सन्मान करू. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो त्याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे सुरेश टेंबे. सासनी मिनिडोर संघटनेचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांची सुकन्या सुद्धा इथे आलेली आहे. या सुकन्याचं स्वागत करा सुरेशच्या सोबत. बघा मित्रांनो किती आवड आहे खऱ्या अर्थाने. सुजितदादा पाटील आपण विशाल हॉटेल आणि बाबा ढाब्याचे जे ओनर्स आहेत. सुजितदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. सुजित पाटील. काय आलंय चला नवनाथ. तर देसाईचे आमचे स्टार क्रिकेटर माजी 40+ हनुमान पाटील आणि सदाशिव आलिमकर शील हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. विश्वनाथ शेठ मस्कर देखील इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अंकुश पाटील यांच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. हनुमान पाटील आणि सदाशिव आलिमकर शील. इथे मात्र 2 धावा आल्यात आणि 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वरती. नवनाथ साळुंके आलाय. आता 16 चेंडू आणि गरज आहे ते 53 धावांची. फलंदाज संदीप म्हात्रे. अपील आणि इथे मात्र नवनाथला मिळाली आहे विकेट. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर 3रा विकेट तंबूच्या आष्ट्याला. बघा आवाज तिकडनं काय येतोय. खरं जसं नेतृत्व मैदानामध्ये नवनाथ करत आहे तसंच नेतृत्व मैदानाच्या बाहेर त्या मुलांमध्ये नवनाथचा पोरगाच करत असेल या शंकाच नाहीये. कारण 2 आहेत तिथे त्याची. हा ही बघा
ही छोटी छोटी कंपनी त्यांना स्क्रीनवरती दाखवलं जाते. हा बघा भोंगे वगैरे घेऊन आलेत, ते तयारीचे आलेले दिसतात. तर इथे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आला पुष्कर काटे, ज्यांनी चांगला षटक फेकला होता शेवटचा तोच पुष्कर. नवनाथ सालुंके मस्त इथे गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, फक्त 2 धाबा खर्च केल्यात. 14 चेंडू आणि 53 धाबांची गरज आहे. बाला बोराडे मात्र नॉनस्ट्राइक एंडला उभा आहे. इथे मात्र धाबांचा जर आलेख पाहिला तर खूप मोठा होता. त्याचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी नवापाडा संघाची गमछाक पाहायला मिळते. आणि अजून एक निर्धाव चेंडू, या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 20 धावा धावपलकावरती. सामना कुठेतरी एकतर्फा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र विकेट. मंगेश पवारने टिपली आहे झेल आणि नवनाथ सालुंकेला मिळाली आहे या षटकामध्ये दुसरी विकेट. 20 धावांवरती हा 4था विकेट तंबूच्या आश्रयाला. यानंतरची लढत असेल बघा 40+ सामना संपल्यानंतर लढत होणार आहे ती RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी विपक्ष ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे लढत खेळवली जाणार आहे. तर नक्कीच मुरबीचे मान्यवर इथे आले असतील, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आमचे फुलाजी शेठ ठाकूर असतील, जयदेव शेठ पाटील, अनिल पाटील, नक्कीच आमचे फुलपचे माजी क्रिकेटर संजय पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि दर दिवशी त्यांना इथे आम्ही पाहिलं. हे बघा प्रेक्षक वर्ग मस्त. आमचे रोशन मॅकडीचे आमचे मॅनेजर रोशन सालुंके देखील आहेत. रोशन आपण या व्यासपीठावरती. मॅकडॉल्स जर पाहायला कलंबोलीमध्ये तिथे मॅनेजर म्हणून ते आहेत. नावालीचे आमचे रोशन सालुंके ते देखील इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र बाला बोराडे हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र नवीन गोलंदाज उत्तम मुकादम. सामन्यामध्ये पकड मजबूत आहे. ती अचल 11 नावाली संघाची. या संघाला पुरस्कृत केलंय ते रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस टायमिंग आणि बाला बोराडे मात्र तंबूच्या आश्रयाला. अजून एक विकेट. चला रायगडामध्ये हे दोन्ही मात्र कल्याण डोंबिवली ठाण्यातील हे 2 संघ या रायगडच्या सर जमीनवरती खेळताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये मात्र सध्याच्या घडीला वर्चस्व पाहायला मिळतंय ते नावाली संघाचं. मस्त सामने त्यांनी इथे खेळलेत. टाकीगाव संघाचा जर कॅप्टन खेळाडू आला असेल तर आपण खेळाडू कक्षाजवळ यायचं आहे. टाकीगाव जरा त्वरित. राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघाच्या खेळाडूला कॅप्टन खेळाडू कोणी असू द्या आपण लगेच खेळाडू कक्षाजवळ यायचं आहे. इथे मात्र पाहतो आपण उत्तम मुकादम. अजून एक विकेट, अजून एक विकेट. कैलास मुकादमने मात्र इथे झेल टिपलाय. पूर्णपणे सामन्यामध्ये औपचारिकता नक्कीच एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक देखील आता पुढच्या मॅचकडे लक्ष केंद्रित करून आहेत संजय दादा. कारण आता पुढची मॅच ही बिग फाईट असेल. कारण ए पोल आणि बी पोल या मधली ही 2 गटातून जे संघ 3 सामने अप्रतिम पद्धतीने जिंकून आले त्यांच्यामधली लढत असेल. एका बाजूला RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे. कालचा नेरे संघाचा परफॉर्मन्स पाहिला. प्रत्येक सामना हा कालजाचा ठोका चुकवणारा होता. प्रत्येक सामना त्यांच्या बाहेर गेलेले सामने त्यांनी जिंकले होते. 3 सामने
म्हणजे क्रिकेट हा कसा बदलू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल संजय दादा आपण पाहिला मैदानामध्ये. तर इथे मात्र आता सामन्यामध्ये नक्कीच औपचारिकता पाहायला मिळते की काय, कारण 9 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे सिंगलच मिळेल. एक धाव, एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 21 वरती. 8 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 8-52 समीकरण. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. दिलीप झेलवरती आलाय परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. मात्र इथे 2 धावा, 1च धाव मिळेल. आता फलंदाज देखील थोडीशी प्रॅक्टिस दाखवतात की काय. आजचा पहिला सामना देखील अप्रतिम पाहायला आपण. जय हनुमान मार्शल 500, जय हनुमान नितलस आणि I-11 कोण 3 धावांची पॅनल्टी लागून देखील कोण संघाने तो सामना 4 धावांनी जिंकला होता. त्यानंतर पालेश्वरी पाले बुद्रुक विरुद्ध अंश-11 कोपरा. फक्त 36 धावांची गरज होती, परंतु तिथे मात्र कोपरा संघाने संघर्ष केला आणि त्या धावा डिफेन्स करून दाखवल्या. म्हणजे काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. आणि त्यानंतर हा मोठा टार्गेट दिलाय. पाहू शकता हा VIP डायस आपला अतिशय सुंदर सजवलेला हा स्टेज, सुंदर अशी सजावट आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2024चा सुंदर असं पर्व. त्यामध्ये आपले पनवेलचे भाग्य विधाते, पनवेलचे दमदार आमदार ज्याने विजयाचा चौकार मारून या विधान परिषदेवर आपला रेकॉर्ड केलाय, ते सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. कारण रायगड म्हटलं आणि रायगडातील जर विचार केला तर पनवेल म्हटलं तर सर्वात जास्त स्पर्धा पनवेल उरणमध्ये ज्यांच्या नावाने होतात ते पनवेलचे दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाने आपण नेहमीच पाहतोय. रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा या नावाने घोषित केल्या जातात, या नावाने होतात. हा एक रेकॉर्ड आहे आमदार साहेबांचा. त्यांच्यावरती असलेलं प्रेम, जनतेचं प्रेम आणि जनतेचं प्रेम नेहमीच राहिलंय. म्हणूनच तर संजय दादा 4थ्यांदा आमदार म्हणून ते बहुमताने निवडून आलेत. 22 धावा धावफलकावरती. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 50 धावांची. 5 मध्ये 50. नवापाडा संघाचा प्रवास मात्र आता इथे संपतोय की काय, आणि संपण्यामध्ये नक्कीच संपण्यात जमा आहे असंच आपण म्हणूया. कारण 4 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. पण इथे मात्र नावाली संघाचा संघर्ष सुरू आहे. नावाली संघाचे विजयाचे दरवाजे मात्र आता पूर्णपणे ओपन होताना आपल्याला दिसत आहेत या मॅच मध्ये. 1च धाव मिळेल. किती धावाने हा सामना जिंकेल तो नावाली संघ, हा देखील चर्चेचा विषय असेल. मोठ्या संख्येने विजयाची वाटचाल ते करतायत. 3 चेंडू 49 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय चौकार. कारण कल्याण डोंबिवली 40+ म्हटलं तर एक मोठी कमिटी अर्जुनभाई पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहतोय. किमान 65च्या वरती या 40+ मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये संघ आपण पाहतोय. दर वर्षी मात्र वाढत जात आहेत आणि एक नियमबद्ध कमिटी म्हणून त्या कमिटीकडे पाहिलं जातं. इथे मात्र 1 चेंडू आणि आता मात्र 44 धावांची गरज आहे. 1 चेंडू 44. 29 धावा धावफलकावरती. शेवटचा हा चेंडू आहे या इनिंग मधला. आणि या 17 ते इथे पाहायला गेलं तर सामना पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो नावाली संघाने. 38 धावाने हा सामना मात्र त्यांनी जिंकलाय. 37 धावाने हा सामना मात्र त्यांनी जिंकलाय. अभिनंदन टीम अचल 11 नावाली आणि नवापाडा संघाचा देखील आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचा. आणि 37 धावांनी हा सामना जिंकला आणि 37 धावा मात्र दिलीप पाटीलने नक्कीच ठोकल्या. त्याच धावा मात्र त्या धावाने हरलाय तो नवापाडा संघ. यस, आता मात्र
सुपर 6च्या ह्या सर्व टीम आपण पाहतोय. त्यामध्ये पहिला सामना सुपर 6चा RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठा मुरबी ओमसा इंटरप्राइजेस जितुल्या नेरे. दुसरा सामना राहुल स्पोर्ट टाकीगाव